हाय फ्रेंड्स, रक्षाबंधन येत आहे आणि मी तुमच्यासाठी कलावाने राखी कशा बनवायच्या ह्या घेऊन आली आहे। कलावा म्हणजे जी पूजेमध्ये हाताला लाल दोरा बांधला जातो त्याला हिंदीमध्ये कलावा म्हणतात। तर तोच दोरा मी इथे घेतला आहे। तर चला बघूया पहिली राखी। इकडे मी हाताच्या मापानेच लाल दोरा कापून घेतला आहे आणि एक एक करून मोती गुंफून घेत आहे। मोती गुंफून झाले की त्याला दोऱ्याच्या सेंटरला आणून मग दुसरा दोरा मी इक्वल मापाने असे दोन कापून घेतले आहेत आणि ते दोरीच्या सेंटर मधून आपण काढून घेऊन इक्वल करून त्याला मग गाठ मारून घ्यायची आहे। गाठ मारून घेतलेली जी दोरी आहे ती सेंटर मधल्या दोऱ्यातून आर पार काढून घेत अशी आपण गाठ ही मारत जायची आहे। येथे मी 8 ते 9 गाठी अशा मारून घेतल्या आहेत। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ही गाठी घेऊ शकता। तसंच मी हे दोन्ही साइडला सेम टू सेम असं करून घेतलं आहे। इकडे मी दोन्ही साइडला ह्या इक्वल अशा गाठी मारून घेतलेल्या आहेत। त्यानंतर लास्टला तुम्ही एक फायनल गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे पहिल्या मारलेल्या ज्या गाठी आहेत त्या सुटण्याचे चान्सेस कमी होतात। तर हे आहे आपलं फायनल लुक। चला तर बघूया दुसरी राखी। इकडे मी 3 दोरे एकत्र कापून घेतले आहे आणि त्याला सेलो टेपने सिक्युअर केलं आहे। दोरीच्या एका टोकाला फेविकॉल लावून त्याला चांगले पिळून घेऊन मग मी त्यातून एक छोटा मोती गुंफून घेतला आहे। त्याचप्रमाणे दोरीचे असे 3 भाग करून घ्यायचे आहेत व प्रत्येक दोऱ्यातून मी 6-6 मोती असे गुंफून घेतले आहेत। त्यानंतर मी तिन्ही दोरींना एकत्र करून त्यांना एक मणीने एकत्र गुंफून घेतले आहे। सेंटरवाला मोती हा मी मोठा ठेवला आहे व त्यानंतर परत असे 3 भाग करून तिन्ही दोऱ्यातून मी 6-6 मणी असे गुंफून घेतले आहे। राखीच्या दोन्ही साइडला मी येथे गाठ मारून घेतली आहे। तर हे आहे आपल्या सेकंड राखीचं फायनल लुक। चला तर बघूया आता तिसरी राखी। इकडे मी 3 दोरे एका मापाने घेऊन त्याला सेलो टेपने सिक्युअर केलं आहे। सेंटरच्या दोऱ्याला मी फेविकॉल लावून घेतले आहे व त्यातून मी 12 लहान मोती व एक सेंटरचा मोठा मोती असे टोटल 13 मोती इथे गुंफून घेतले आहेत। ही गुंफून घेतलेला सेंटरचा जो दोरा आहे त्याला मी टेपने सिक्युअर करून दोन्ही साइडचे जे दोरे आहेत ते एक एक करून मी त्या सेंटरवाल्या दोरीतून मी असे काढून घेत गाठ मारत आहे। अशा प्रकारे मी 6 गाठी येथे मारून घेतल्या आहेत। ह्या गाठी मारून झाल्यानंतर मी येथे मोती एक एक करून पुढे ढकलत त्याच्यानंतर त्याला फिक्स करण्यासाठी मी एक उजव्या साइडने गाठ तसेच एक डाव्या साइडून गाठ अशा मी 2 वेळा गाठी मारून परत एक मोती ढकलून परत त्याला फिक्स करण्यासाठी 2-2 वेळा अशा मी गाठी ह्या उजव्या आणि डाव्या साइडने मारून अशा मी कंटिन्यू हे केलं आहे। मोती हे कंप्लीट झाल्यानंतर मी परत 6 वेळा डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने अशा ह्या गाठी मारून घेतल्या आहेत। राखीमध्ये काही एक्स्ट्रा दोरे राहिले आहेत त्याला मी असे कट करून घेतला आहे। तर मग हा आहे आपल्या तिसऱ्या राखीचा फायनल लुक। चला तर बघूया चौथी राखी। इकडे मी 4 बोटांच्या मापाने लाल दोरा हा 40 वेळा गुंडाळून घेतला आहे। अजून एक दोरा मी इथे हाताच्या मापाने घेऊन त्या 40 दोरांचा जो गुच्छा आहे त्याला मी सेंटरला ठेवून एक गाठ मारून घेतली आहे। गुंडाळलेला दोरा हा साइडच्या बाजूने आपण कैचीने कापून घेत आहोत। दोरा कापून झाला की त्याला चांगलं बोटाने पसरून मग त्यावर कंगव्याने त्याला मोकळं करून घ्यायचं आहे व चांगला हा सुट्टा करून घेऊन त्याला गोल आकार कैचीने कापून घ्यायचा आहे। त्यानंतर इकडे मी वॅक्स स्ट्रीप घेऊन त्यावर झाकणाने गोल हा आखून घेतला आहे। तो गोल इथे मी कापून घेत आहे। तुमच्याकडे वॅक्स स्ट्रीप नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा कागद हा इथे घेऊ शकता। कापलेल्या गोलाला मी इथे फेविकॉल लावून सेंटरमध्ये मी चिटकवून घेतला आहे। त्यावर चिटकवण्यासाठी मी इथे डेकोरेटिव्ह स्टोन व काचेचे पाकळीच्या आकाराचे तुकडे येथे मी घेतले आहेत। हे स्टोन्स आणि काचेचे तुकडे चिटकवण्यासाठी मी अधेन्सिव्ह ग्लू इथे मी यूज केला आहे। तुम्ही इथे चिटकवण्यासाठी कोणतेही डेकोरेटिव्ह आयटम स्टोन मनी हे तुम्ही यूज करू शकता। स्टोन लावून झाल्यानंतर इथे फायनल लुक देण्यासाठी मी गोल्डन कलरची जी साखळी येते ती मी इथे चिटकवली आहे व राखी ही पूर्ण कंप्लीट केली आहे। हे झाल्यानंतर हाताच्या मापाने मी इथे लाल कलरचा दोरा इथे कापून घेतला आहे व त्यावर सेंटरवरती मी राखी ही ठेवणार आहे। त्यासाठी मी इथे वॅक्स स्ट्रीप मधला छोटासा तुकडा कापून घेऊन अधेन्सिव्ह ग्लूने तिथे चिटकवला आहे। त्यावर परत एकदा ग्लू लावून मी त्यावर थ्रेड ही चिटकवून घेणार आहे। त्यानंतर परत एकदा त्यावर मी
बॅक स्ट्रिपचा छोटा तुकडा चिटकून घेणार आहे। त्यानंतर येथे मी थ्रेडला दोन्ही साईडला गाठी ह्या मारून घेतल्या आहेत। हा आहे 4th राखीचा फायनल लुक। तर तुम्हाला ह्या राख्या आवडल्या असतील तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करण्यास विसरू नका। हॅपी रक्षाबंधन।